बरोबर आहे. आणि ह्या स्लाइडवरती आपण काय करणार आहे? ह्या स्लाइडवरती जे काही आपण सेक्शन घेतो, कशाचं सेक्शन घेणार आहे आपण आता? ह्याला व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं सुरुवातीला. ठीक आहे, ह्याला साफ करून घ्यायचं. ओके, साफ केल्याच्या नंतर व्यवस्थित साफ का बरं करायचं नाही? आपल्या ह्याच्यावर डस्ट पार्टिकल दुसरे कोणतेही नसू नये, आहे की नाही? केलं धडपकड असं साईडला झालं व्यवस्थित. परत अजून स्लाइड्स घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, त्याला व्यवस्थित असं वॉश करून घ्यायचं. ठीक आहे, व्यवस्थित असं वॉश करून घ्यायचं. आता मला सांगा, मी हा कॉटन क्लॉथच का वापरला बेटा? कारण ह्याचे जे फायबर्स आहेत, बरोबर आहे, ह्याचे फायबर्स काय हो निघू नये, ह्याला टच राहू नये. ओके, त्यामुळे आपण काय केलंय? कॉटन क्लॉथच वापरलेला आहे. ठीक आहे. आता हा घेतला मी वॉच ग्लास. वॉच ग्लासला सुद्धा मी व्यवस्थित साफ केले. ठीक आहे, वॉच ग्लासला व्यवस्थित साफ केल्याच्या नंतर आता मी काय करतोय? ओनियन घेतोय. ठीक आहे, आता ओनियन हा आपल्याला काय करायचं बेटा? कट करायचं व्यवस्थित. ठीक आहे, मग आता कट करण्यासाठी इथे एक काय असतो? कटर. ठीक आहे, आता मी काय करेन? ह्या ओनियनला पूर्णपणे मी काय करेन? कट करेन. काय घ्यायचं आहे? त्याला काय म्हणतात? कालच बघितले ना आपण, काय म्हणतात त्याला? ह्याच्या जे वरचं जे पल्प आहे हे आपण काढूया. ठीक आहे, निघतोय ना? दिसतोय तुम्हाला? काढला? ठीक आहे बेटा. आता बघा, काढल्याच्या नंतर हे कुठे ठेवायचं आपल्याला? ह्या वॉच ग्लासमध्ये. आता हे वॉच ग्लासमध्ये काय ठेवायचं रे? कारण बघा, वॉच ग्लासमध्ये काय घेतलं होतं आपण? ह्या ड्रॉपवर म्हणतात ह्याला. ह्या ड्रॉपवरनं काय करतो आपण? हा वॉटर ड्रॉपलेट्स त्याच्यामध्ये टाकतो. आता वॉटर ड्रॉपलेट टाकल्याच्या नंतर ह्या सेल ही काय असेल? लाईव्ह राहणार आहे. कशी राहणार आहे? लाईव्ह राहणार आहे. का बरं लाईव्ह राहते ही? कारण हे सेल हे डेड होणार नाही. इथले सेल काय होणार नाहीत? डेड होणार नाहीत. ठीक आहे. आता अजून एक आपल्याला काहीतरी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? याच्यामध्ये काय टाकायचं? स्टेन टाकायचं होतं, बरोबर आहे. आता स्टेन टाकत असताना स्टेन हा आयोडीन वापरायला होतं. ओके, हा काय वापरतोय आपण? आयोडीन. आयोडीन माहिती आहे ना सर्वांना? जखमेवर लावतात. ठीक आहे, कशासाठी? काय झाले? सेल काय करेल रे? हे आयोडीनचं जे पाणी आहे, ओके, हा स्टेन होईल. स्टेन म्हणजे हे कलरफुल होतं ना अगोदर, हे काय होईल? कलर. आपण काय करतोय आता बघा, सेल एवढी मोठी आपल्याला घ्यायची का? सेक्शन आपल्याला छोटा घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे? छोटा. हे मोठा निघते ना, मग आपल्याला छोटा घ्यायचा आहे. मग मी काय केलं? थोडंसं याला काय केलं? कट केलं. ठीक आहे, आता मी हा सेक्शन ह्या टिपनं, कशाच्या? ह्या फोरसेपच्या टिपनं काय करेन? हळूच असं बाहेर काढेन. आणि मी कुठे ठेवेन? हे स्लाइडवर. ओके, ग्लास स्लाइडवर ठेव. ठीक आहे, हे ठेवलं ना. आता ठेवल्याच्या नंतर ह्या स्लाइडवरती बबल्स फॉर्म झाले. आपल्याला बबल्स काय करायचे आहेत? काढून टाकायचे आहेत. ओके, निघाले बबल्स ह्याच्यावरचे सगळे. पहा, बबल्स निघाले सगळे. आता हे कव्हर स्लिप कशासाठी ठेवतात रे? कारण आपला सेक्शन काय हवं? एकदम फिट बसावं, बरोबर आहे. मग आता मला कव्हर स्लिप सुद्धा मला धुवून घ्यावं लागेल. ठीक आहे, वॉश करावं लागेल. मी काय करतोय आता? कव्हर स्लिप सुद्धा थोडंसं वॉश करून घ्यावं. ठीक आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही किंवा बबल्स सुद्धा फॉर्म होणार नाही. आता बघा, हळूच मी ही कव्हर स्लिप थोडीशी नाजूक असते बेटा. ओके, आता ह्या कव्हर स्लिपला काय करतो? मी याच्यावरती टाकतोय. ओके, गेली कव्हर स्लिप याच्यावरती. आणि ह्याच्यावरचे बबल्स सगळे मी काय करतोय? ह्या निडलला काय करतो? मी बबल्स सगळे घालवतोय. ठीक आहे, कळालं इथं पण? आणि जोपर्यंत बबल जात नाही तोपर्यंत मी काय करेन? आपल्याला थोडंसं जे आपलं स्टेन केलेलं आहे हे त्याच्यात टाकणार आहे. ठीक आहे, टाकल्यानंतर परत एकदा मी काय करेन? बबल्स घालवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, मॅक्झिमम बबल्स गेले. ओके,
आता मला काय करावं लागेल रे, लाईट द्यावं लागेल की नाही, लाईट व्यवस्थित त्याच्यातून पास होते का हे बघायचं आपल्याला. तर आता आपल्याला दिसते की लाईट व्यवस्थित पास होताना. ठीक आहे, आपल्याला आता हे हलवायचं नाही थोडंसं. परत बघा आता मी काय करतोय, मायक्रोस्कोप सेट करतोय. काय करतोय, सेट करतोय. आता सेट करत असताना मायक्रोस्कोप व्यवस्थितरित्या सेट करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला सेल व्हिज्युअलाइज होत नाही तोपर्यंत आपल्याला सेट करायचे आहे. ठीक आहे. हां बघा आता मी थोडंसं एक्सपर्ट असल्यामुळे काय झालंय की पटकन मायक्रोस्कोप सेट करू शकतो. ठीक आहे. आता आपली सेल एकदम क्लिअरली तुम्हाला सेल दिसत आहे. ठीक आहे, पाहायचं बेटा सेल कशा दिसते ना, कंपार्टमेंट त्याच्यामध्ये छोटे छोटे डॉट्स आहेत. तो काय आहे, न्यूक्लियस आहे. आपण जे सेल काढलेले आहे प्लांटचे का ॲनिमलचे, आपल्याला हे डायग्राम दिसते ना, बरोबर आहे ना, हे दिसते ना आपल्याला. ओनियन पील्स बघतोय आपण, बरोबर आहे. ओनियन पील मध्ये छोटे छोटे सेल्स दिसत आहेत ना आपल्याला, दिसते का हल्ले थोडस क्लिअर दिसते का, अशा पद्धतीने दिसतंय. आता आपल्याला अशा पद्धतीनं बघायचं नंतर. आपण आता काय केलंय, ओके दिसते का, आता बघ दिसतो का क्लिअर. हा हा परत अंदाज तुला दिसत बघा. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, सेल ही 45x लेन्सने बघायचे. लेन्स काय वापरतो आपण आता, 45x. ओके, जे की याच्यापेक्षा सुद्धा एकदम मायक्रो लेवलला झूम होईल. ठीक आहे. आता बघा सेलला सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा दिसते आहे डबल लेयर ना. ओके, त्याच्यामध्ये मोठा व्हॅक्यूल आहे. सायटोप्लाझम असा दिसतोय ना, दिसतोय का, त्याच्यामध्ये छोटासा न्यूक्लियस आहे ना. बघा आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिकल घ्यायचा. चला बघा दिसतंय, क्लिअर दिसतोय का रे, लाईट दिसते का. हा क्लिअर दिसतोय ना, सेम असं दिसतोय ना. साईडला सायटोप्लाझम मध्ये एक व्हॅक्यूल आहे, परत असं न्यूक्लियस सुद्धा आहे. बरोबर आहे. आपल्या 10x ला सेल कशी दिसली बेटा, छोटी दिसली. आता सध्या जे आपण सेल बघतोय 45x ने बघतोय ना, आणि 45x ला सेल कशी दिसायला लागले, क्लिअर दिसायला लागले. बरोबर आहे का, सेम अशी दिसते. आपल्याला सेलच्या मध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागते. हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे का, नाही. ठीक आहे, मी काय करेन आता 100x. ओके, सेट केलं 100x. ओके, परत बघा आता मी 100x लेन्स सेट केलेली आहे. आता मला बघायचं सेल कशी आहे. फक्त हलवू नका, खूप सेन्सिटिव्ह आहे. काही सेम अशी दिसायला मोठी दिसायला लागली, पण याच्यापेक्षा सुद्धा मोठी दिसायला लागली. फक्त त्याच्यामध्ये 2च सेल आहे की नाही 100x ला. ठीक आहे. आता आपण खूप मायक्रो लेवलला गेलो सेलच्या, आहे ना. चला आज आपण काय काय बघितलं, सेलची सेल वॉल बघितली, तसंच प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितला, तसंच त्याच्यातलं सायटोप्लाझम बघितलं आहे की नाही. त्याच्यामध्ये मोठा असा व्हॅक्यूल बघितला आपण, म्हणजे सेल मधले मॅक्झिमम आपण सेल स्ट्रक्चर बघितलं. ठीक आहे. आता सेल ऑर्गॅनिझम दिसले तरी तुम्हाला बघा नाही ना, काय दिसले नाही,
कारण सेल ऑर्गॅनिक्सला बघण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच पाहिजे. ह्या मायक्रोस्कोप मध्ये दिसणार नाही. पॉसिबल आहे का? नाही दिसणार. ओके ठीक आहे. तर सर्वांना सेल समजली कशी